नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान कोरके। शेतकरी मित्रांनो, राज्यातील दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी दुष्काळ देखील जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस देखील या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळी तालुक्यामध्ये या ठिकाणी दुष्काळीमध्ये ज्या सवलती लागू होतात त्या सवलती लागू करण्यात आल्या असून तर मित्रांनो, या संदर्भात एक शासन निर्णय सरकारने काढला आहे। या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना जे थकीत कर्ज आहे ते कर्ज वसुली थांबवण्यात आले असून या ठिकाणी शेतकऱ्यांना पुनर्गठित कर्ज पुन्हा या ठिकाणी प्राप्त होण्यास या ठिकाणी मार्ग मोकळा झालेला आहे। तर मित्रांनो, काय आहे शासन निर्णय संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। तर शेतकरी मित्रांनो, पाहू शकता सन 2023च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील 1021 महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा महत्त्वाचा शासनाच्या माध्यमातून दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काय सांगितलं या ठिकाणी। तर सन 2023च्या खरीप हंगामामध्ये महसूल आणि वन विभाग यांच्या अंतर्गत राज्यामधील तब्बल 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील देखील जे काही महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75% कमी आणि एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे। अशा एकूण 1021 महसुली मंडळामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती या ठिकाणी घोषित करून दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबतचे निर्देश या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आले। तर मित्रांनो, यानुसार असं सांगितलं आहे की दिनांक 31/10/2023च्या शासन निर्णयानुसार राज्यामधील 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा आणि 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे। त्यामुळे या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे 10/11/2023 रोजी शासन निर्णयानुसार 1021 महसुली मंडळामध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून त्यांना खरीप हंगाम 2023साठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती आणि अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी किंवा सार्वजनिक बँका असतील, खाजगी बँका असतील, प्रादेशिक बँका, ग्रामीण बँका, इतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करायची आहे। त्यावर आता स्थगिती आणली असून आता शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये असं जाहीरपणे या ठिकाणी सांगता येईल। आणि मित्रांनो, काही अल्पमुदतीत जे कर्ज असतं त्यांना पुनर्गठन म्हणजे या ठिकाणी नव्याने कर्ज देखील उपलब्ध करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पाहू शकता खरीप हंगाम 2023साठी पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक हा 31 मार्च 2024 असल्याने वरील प्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप 2023च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासहित भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक 17 ऑक्टोबर 2018च्या रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली। तर मित्रांनो, तसेच खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ घोषित केल्या असल्या कारणाने आदेश हा दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून अंमलात येतील आणि शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत हे लागू राहतील। तर मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2023 पासून पुढील 6 महिन्यापर्यंत हा आदेश या ठिकाणी लागू असणार आहेत। त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका असतील, व्यापारी बँका असतील किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँका शासनाच्या माध्यमातून आदेश देण्यात आले। खरीप 2023 मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करावी आणि अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात यावे। ह्या शासन निर्णयाची महत्त्वाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली। तर मित्रांनो, खरोखर शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासादायक ऐन दुष्काळामध्ये मोठा दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाचं शेतकरी नक्की स्वागत करतील। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।